हे चक्कर येऊन खाली पडले। पोटात अन्न नाही, पाणी नाही, पोटात जळजळ होत असल्याने त्यांना सहकार्याचा आधार घेत उठावं लागत आहे। जेव्हा मनोज जरांगे पाटील हे चक्कर येऊन खाली कोसळले तेव्हा संपूर्ण मराठा समाज मायमाऊली या ढसाढसा रडायला लागल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत। दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे। जरांगेंना उपोषणाच्या 4थ्या दिवशी चालणं देखील मुश्किल झालं आहे। सहकार्यांचा आधार घेत ते चालताना दिसत आहेत। मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय। ते स्टेजवरून खाली उतरताना ते अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले। यावेळी त्यांना उठता येत नव्हते। दरम्यान सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज मनोज जरांगे यांची तपासणी केली होती। यावेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती। मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितलं। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।